ठरलं. तर मग या मालिकेच्या आजच्या भागाचे अर्जुन हा बाबूला म्हणतो, चल आता पोलिसांकडे चल. त्यावर बाबू अर्जुन समोर हात जोडतो आणि म्हणतो, नको साहेब, मला पोलिसांच्या ताब्यात देऊ नका. मला शिक्षेची भीती नाही वाटत. पण जर त्या महिप्तला कळालं की मी जिवंत आहे, तर तो मला जिवंत सोडणार नाही. त्यामुळे मला नका नेऊ पोलिसांकडे. अर्जुन म्हणतो, ठीक आहे, नाही घेऊन जात तुला पोलिसांच्या जवळ, पण मला मदत करावी लागेल तुला. त्यावर तो म्हणतो, ठीक आहे साहेब, करेन मी तुमची मदत, बोला. त्यावर अर्जुन म्हणतो, मला सांग 22 वर्षांपूर्वी पनवेल हायवे जवळ रविराज किल्लेदारांचा जो अपघात घडवून आणला, तो तूच होतास ना? त्यावर बाबू म्हणतो, हो साहेब, मीच तो अपघात घडवून आणला होता. अर्जुन विचारतो, पण का? कशासाठी? तेव्हा तो सांगतो की मला याची महिप्तने सुपारी दिली. अर्जुन म्हणतो, महिप्तच्या रविराज किल्लेदारांबरोबर काय वैर होतं? बाबू म्हणतो, साहेब, ते सगळं तर मला नाही माहीत. अहो, या असल्या कामांचे पैसे मिळाले की फार प्रश्न विचारायचे नसतात. मी नाही विचारल्या ह्या सर्व गोष्टी. पुढे तो म्हणतो, मला पैसे मिळाले आणि मी त्या दोघांचं काम करायला निघालो. सायली म्हणते, दोघांचं? तेव्हा बाबू म्हणतो, हो, दोघांचं. त्या महिप्तबरोबर आणखीन एक जेंटलमन माणूस होता. त्या दोघांनी मला ही सुपारी दिली होती. मग मी त्या दोघांचं काम करायला तडक निघालो. अर्जुन विचारतो, दोघं? दुसरा माणूस कोण होता? त्याचं नाव काय? अर्जुनने नाव विचारल्याबरोबर बाबू म्हणतो, सॉरी साहेब, अहो पण त्याचं नाव माझ्या लक्षात नाहीये. म्हणजे माझा संबंध फक्त महिप्त जवळ आला होता. अर्जुन म्हणतो, मग तो आता जर तुझ्या समोर आला तर तू त्याला ओळखू शकतो का? बाबू म्हणतो, नाही हो साहेब, या घटनेला आता कितीतरी वर्ष होऊन गेली. आता तो माझ्या समोर माणूस आला तरी सुद्धा मी नाही ओळखू शकत त्याला, कारण मला त्याचा चेहरा आठवणार नाहीये. खरंच मी ते सगळं सोडून आता तुळजापुरात येऊन आईची सेवा करायला लागलोय. त्याबरोबर इकडे आता साक्षी म्हणत असते, सचिन, काय रे तू परत चाललायस आता चेन्नईला? याचा काय अर्थ आहे? सचिन म्हणतो, सॅम, अगं काम आहे माझं, करावं तर लागणारच ना. ती म्हणते, पण मला एक गोष्ट कळत नाही, एवढ्या लोकांच्या फ्लाइट्स कॅन्सल होतात, डिले होतात, पण तुझं कधीच असं होत नाही रे. तुला बरोबर फ्लाइट्स अवेलेबल होतात. कसं काय? तो म्हणतो, अगं सॅम, या बाबतीत आमचं जे मॅनेजमेंट आहे ना, ते एकदम उत्तम आहे कंपनीचं. ती म्हणते, अरे हो, पण तरीही कधीच तुला डिले व्हायला होत नाही हे कसं शक्य आहे? कधीच तुझी कॅब लेट होत नाही. तो म्हणतो, अगं हे पहिल्यापासून माझं काम असंच आहे. बरं ते सगळं सोड ना, मला ना माझं घड्याळ सापडत नाहीये. घड्याळ कुठे आहे सांग. साक्षी म्हणते, आतमध्ये बेडरूममध्ये. सचिन बेडरूममध्ये घड्याळ आणायला जातो. इतक्यात त्याचा फोन वाजतो. साक्षी म्हणते, सचिन, तुझा फोन वाजतोय. मे बी ड्रायव्हरचा फोन आहे. सचिन येतो आणि फोन उचलतो आणि म्हणतो, हो, लेफ्ट मारून पुढे यायचं. हो चालेल. हो, आणि तो फोन कट करतो. साक्षी म्हणते, सचिन, तू नक्की चेन्नईला जातोयस ना? मग कॅब कशाला? तो म्हणतो, डार्लिंग, हवी आहे मला. आणि मग तो तिकडून जातो. साक्षी विचार करते, नाही, काहीतरी गडबड तर नक्कीच आहे. जर एअरपोर्टला जायचं आहे तर ड्रायव्हर पत्ता विचारायला फोन नाहीच करू शकत. मग कोण असेल या सचिनला फोन करणारी व्यक्ती? कुठे चालला असेल सचिन? साक्षीला बघायला हवं आणि ती बघण्यासाठी निघते. इकडे सायली म्हणत असते की आपल्याला वाटलं होतं की महिप्तचं काहीतरी वैर असेल रविराज काकांबरोबर, पण तसं तर काहीच नाही. हा महिप्त तर फक्त एक प्यादा निघाला. आता ह्या सगळ्याच्या मुळाशी कोण आहे हे आपल्याला शोधायला हवं. अर्जुन म्हणतो, हो, त्यासाठी लवकर निघायलाही हो. सायली म्हणते, मग आता आपण आत्ताच निघूया. तसंही गिरिजाचं लग्न तर पार पडलं. अर्जुन म्हणतो, हो, अगदी बरोबर आहे तुझं. चालेल, मग आपण आत्ताच निघू आणि हे सगळं सिनियरच्या पहिलं कानावर घालू. कळायला हवं आपल्याला की हे सगळं नेमकं कोण घडवून आणतंय
आणि का घडवून आणते ते. सायली म्हणते, ठीक आहे, मग लवकर निघूया आपण. ती दुसरी व्यक्ती कोण आहे हे शोधून काढल्याशिवाय आता आपल्या दोघांच्याही जीवाला चैन येणार नाही. चला निघू आपण मग आता. अर्जुन म्हणतो, हो निघूया चल. त्यानंतर सायली आणि अर्जुन हे दोघंही जण निघायचं आणि इकडे घरी येऊन रविराज काकांबरोबर सगळं बोलायचं, त्यांना सगळं सांगायचं असं ठरवतात. त्याबरोबर आता इकडे सचिन जो आहे तो निघालेला असतो आणि सचिनची गाडी पुढे चाललेली असते आणि त्याच्या मागोमाग बरोबर आता साक्षी तिची गाडी घेऊन निघालेली असते. सचिनला माहीत नसतं की साक्षी त्याच्या मागावर आहे. दुसरीकडे महिप्तला इकडे या लोकांनी एका गोडाऊनवरती आणलेलं असतं आणि महिप्त अजूनही शुद्धीवर आलेला नसतो. महिप्त शुद्धीवर येत नाहीये ही गोष्ट लक्षात येताच प्रिया म्हणू लागते, बघा अजून तो शुद्धीवर कसा येत नाहीये. नक्की तुम्ही किती जोरात मारलं होतं त्याला. जीव वगैरे गेला ना जर महिप्तच्या तर याद राखा, या सगळ्याला कारणीभूत फक्त तुम्ही असाल काका. या सगळ्यात मी तुम्हाला अडकवणार, लक्षात ठेवायचं जर महिप्तला काही झालं. नागराज म्हणतो, एक गप प्रिया, उगाच्या उगात जास्त बोलू नकोस. आणि हे बघ, मी एवढं काहीही केलेलं नाहीये. मी सहज फक्त हलकी काठी मारली होती बस. प्रिया म्हणते, सहज हलकी काठी. गप्प बसा. मी बरोबर बघितली होती की तुम्ही किती जोरात काठी मारली होती ते. त्यामुळे माझ्याशी तुम्ही खोटं बोलू नका, समजलं ना तुम्हाला. ती पुढे म्हणते, अहो मग हा उठत का नाहीये. जर तुम्ही हलकी काठी मारली होती तर याला उठवा ना पहिला. त्याबरोबर मग नागराज महिप्तच्या तोंडावर पाणी मारतो आणि महिप्तला जागा करतो. महिप्त डोळे उघडतो आणि म्हणतो, काय नागराज शेठ, काय चिचुंदरे, तुम्हाला दोघांना तुमचा जीव जास्त झालाय का, जीव वर आलाय का, आपल्याला बांधून ठेवायची हिंमत केली तुम्ही चिचुंदरे काय ग. आणि म नागराज शेठ तुम्ही, अहो तुम्ही एवढ्या वर्षांची दोस्ती तोडली, दोस्ती विसरलात ह्या चुंदरीच्या नादी लागून. नाही ओ नागराज शेठ, चला लवकर सोडा मला इकडनं, या चुंदरीच्या नादी लागू नको, सोडा. नागराज म्हणतो, अरे असा कसा सोडू, तू काय म्हणाला होतास ते विसरलास का. तूच म्हणाला होतास ना की जर पोलिसांना तू सापडलास तर मग तू मला अडकवशील म्हणून. महिप्त म्हणतो, अच्छा म्हणून तुम्ही मला इथं बांधलंय का. अहो पण मी इथनं तुमच्या नाकापुढं कधी सुटून जाईन ना ते तुम्हाला पण कळणार नाही. त्यामुळे उगाचच्या उगाच मला इथं डांबून वगैरे तुम्ही स्वतःचा वेळ वाया घालवताय. त्यापेक्षा सोडून द्या मला, जाऊ द्या, सोडा सोडा. नागराज महिप्तला सोडतच नसतो. मग महिप्त म्हणतो, ठीक आहे, नका सोडू मग तुम्ही मला, काही हरकत नाही. पण चिचुंदरे, मी तुमच्या नाकाखालन सुटून जाणार आणि तुझे बारीक बारीक तुकडे करून प्राण्यांना खाऊ घालणार आणि नागराज शेठ तुम्हाला सुद्धा गिधडांना खाऊ घालणार. दुसरीकडे आता साक्षी चाललेली असते सचिनच्या मागे आणि बघता बघता अचानक तिला सचिनची गाडी दिसेनाशी होते. तिला प्रश्न पडतो, अरे मी तर सचिनच्या मागे मागे चालले होते, मग गाडी दिसेनाशी कुठे झाली. इकडे अस्मिता जी आहे ती बिचारी विचारात मग्न असते. तिला वाटत असतं, सचिन असा कसा वागतो, त्याला माझी अजिबात काळजी वाटत नसेल का. नाही म्हणजे मी प्रेग्नंट आहे हे त्याला माहिती आहे ना, मग तरीही तो मला सोडून कामासाठी कसा काय जाऊ शकतो. काम महत्वाची आहेत, मला मान्य आहे, पण इतकी महत्वाची, बायकोपेक्षा स्वतःच्या होणाऱ्या बाळापेक्षाही महत्वाची असतील का काम सचिनसाठी. नक्की सचिन कामासाठी जातो ना, आणि ह्याला फ्लाइट्स इतक्या पटापट अवेलेबल कशा होतात. अस्मिता विचार करत असताना सचिन त्या ठिकाणी येतो आणि हाय ब्युटीफुल असं म्हणतो. यावेळी अस्मिता त्याचं कौतुकाने स्वागत न करता त्याला म्हणते, सचिन, आता वेळ मिळाला तुला बायकोसाठी आणि तुझ्या बाळासाठी. सचिन म्हणतो, सॉरी ब्युटीफुल. अस्मिता म्हणते, नकोय मला तुझ्याकडचं सॉरी. तुला माहीत होतं ना काल दिवसभर मी एकटीच घरात होते म्हणून.
सचिन म्हणतो, हो अस्मी, पण काम हे काम. दुसरीकडे साक्षी गाडीतून खाली उतरते आणि विचार करते, गेला कुठे हा सचिन? माझ्या तर नजरेच्या समोर गाडी चालवत होताना. मग अचानक माझ्या नजरेसमोरून गायब झाला कुठे. इतक्यात तिला दिसतं की मागे सुभेदारांचा बंगला आहे. ती विचार करते, म्हणजे सचिन सुभेदारांच्या बंगल्यात. नाही नाही नाही, अस्मिताला भेटायला तर आला नसेल ना. हा पण मी इथे थांबायला नको. जर मी इथे थांबले आणि मला इथे कोणी बघितलं ना, तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. मला इकडं निघायला हवं. इतक्यात तिला अर्जुनची गाडी दिसते. मग ती विचार करते की नाही नाही, आता तर मी इथे थांबायला नकोच. ती पटकन तिच्या गाडीमध्ये बसते आणि गाडी तिकडून घेऊन निघून जाते. अर्जुनची गाडी येते. तो गाडीतला बगा काढतो आणि कल्पना आणि सायलीला देतो. घरात सचिन आणि अस्मिताचं भांडण होत असतं. सचिन अस्मिताच्या खांद्यावर हात टाकतो आणि म्हणतो, अस्मी सॉरी ग, पण मला काम असतात ना. अस्मिता त्याचा हात झिडकारते आणि म्हणते, सचिन प्लीज लांब हो आणि काहीतरी ना कधीतरी वेगळं सांगत जा. आता हे नेहमीच झाले रे. काम असतात. सचिन म्हणतो, अगं तू पाहिजे तर माझ्या सिनियर्सना, माझ्या बॉसना विचारून घे ना. त्यांना विचार माझ्यावर किती रिस्पॉन्सिबिलिटी आहेत ते. ती म्हणते, का तुझ्या बॉसला हे माहीत नाहीये का की तुझी बायको प्रेग्नंट आहे? नाही म्हणजे तुझ्या बॉसला माहीत असेलच कसं? जर इथे तुलाच काही पडलेलं नाहीये तर त्याला कुठून पडेल? सचिन म्हणतो, अस्मी, अगं तू असा विचार का करतीयेस? ती म्हणते, आणि तू नक्की कामासाठीच येतोस ना? तुझं ऑफिस कॅनरामध्ये आहे. मग तू मुंबई, दिल्ली, चेन्नई या सर्व गोष्टी का फिरत असतोस? सांग ना काय संबंध? तो म्हणतो, अगं मला कामासाठी जावं लागतं. ती म्हणते, तू माझ्यासाठी आलास ना इथे सुट्टी घेऊन? मग माझ्यासाठी तू एक दिवस तरी काढलायस का सचिन? राहिलास तू माझ्याबरोबर एक अख्खा दिवस? नाही ना. मग एवढी कुठली काम असतात तुला सचिन? नक्की तू सध्या कामातच अडकलायस ना, की तुझं काही वेगळं सुरू आहे? तुला माहिती होतं काल रात्री मी एकटीच आहे घरात, तरी तू मला एक कॉलही केलेला नाहीयेस किंवा मी केलेला कॉल उचललाही नाहीयेस. असं कुठलं काम आहे? मग मात्र आता सचिन हा मुद्दामून अस्मितावर ओरडतो आणि म्हणतो, अस्मी तू काय बोलतेस ते तुला तरी कळतंय का? अगं तू चक्क डाऊट घेतेस का? तुझा माझ्यावर विश्वास नाहीये? अस्मिता म्हणते, सचिन तुझ्या वागण्यावरून तर मला हे वागावंच लागतंय. आणि काय सुरू आहे रे तुझं? सतत काम. इतर लोकांना कामं नसतात का? फक्त तुलाच आहेत का कामं? सचिन म्हणतो, अस्मी, जर मी इंडियात आहे तर मला जायला सांगितलं दिल्लीला, चेन्नईला किंवा मुंबईला, तर मी काय माझ्या बॉसला नाही म्हणू? अस्मी म्हणते, अरे पण तू बायकोसाठी सुट्टी घेऊन आलायस ना? सचिन म्हणतो, तुला चांगलं माहिती आहे की माझी कामं ही US अवर्समध्ये होतात. मग अर्थात मला त्यावेळी त्या कामांना नाही म्हणता येत नाही. मला काम करावीच लागतात. हे का कळत नाही तुला? ती म्हणते, सचिन तू इथे आल्यापासून फक्त काम करतोयस. तुला माझ्यासाठी काही वेळ आहे का? सचिनचा आवाज वाढतो. इतक्यात तिथे कल्पना, सायली आणि अर्जुन येतात. अर्जुन सचिनला हाक मारतो. सचिन तिकडून निघून बाहेर जातो. अर्जुन सायलीला खुणवतो की तू अस्मिता ताईकडे बघ, मी सचिनला बघतो. कल्पना आणि सायली अस्मिताला विचारतात, अस्मिता तुझं काही भांडण झालं का सचिन बरोबर? अस्मिता म्हणते, काही नाही. वेळ न देण्यावरून नवरा बायकोमध्ये ज्या छोट्या मोठ्या कुरबुरी होतात तेवढंच. सायली म्हणते, आई, अहो असू द्या. नवरा बायको म्हटले की या छोट्या मोठ्या कुरबुरी व्हायच्याच. अस्मिता रूममध्ये जाते. सायली कोकम सरबत घेऊन जाते. सायली तिला समजावते. अस्मिता सांगू लागते, काहीही केलेलं नाही आम्ही, कारण सचिन इथे नव्हताच. सचिन निघून गेला त्याच्या कामासाठी. मी फोन केले तर त्याने तेही नाही उचलले. सायलीला हे ऐकून आश्चर्य वाटते. अस्मिता म्हणते, मला ना कधी डाऊट येतो
की सचिनचं काहीतरी वेगळं सुरू आहे. सायली म्हणते, काय? अस्मिता म्हणते, हो, म्हणजे सचिनचं बाहेर काही. पण मला ना सत राहून राहून असं वाटतं. इतकं कसलं काम, एवढा कसला बिझनेस. सायली तिला शांत करते. अस्मिता म्हणते, मला ना सत राहून राहून असं वाटतं सचिन जेव्हा तो कुठे दिल्लीला चाललाय, चेन्नईला चाललाय किंवा इतर कुठेतरी चाललाय असं म्हणतो ना, तेव्हा तो पनवेलमध्येच असतो. आणि त्या दिवशी मी ज्या माणसाला रेस्टॉरंटमध्ये पाहिलं होतं ना, तो दुसरा तिसरा कोणीही नव्हता, सचिनच होता याची सुद्धा मला खात्री आहे. सायली म्हणते, अस्मिता ताई, हे बघा, तुम्ही ना या सर्व गोष्टींचा फार विचार करताय. अहो, या अशा दिवसात मन हळवं होतं बाईचं, त्यामुळे वाटत असेल असं. अस्मिता म्हणते, नाही सायली, हे प्रेग्नन्सीचे मूड स्विंग्स नाहीयेत. आपल्या बायकांना सिक्स सेन्स असतो. आपण वाईट गोष्टी पटकन प्रेडिक्ट करू शकतो. मला ना सचिनच्या बाबतीत तसंच वाटतंय. सायली मनात विचार करते की अस्मिता ताई म्हणतायत ते खरं आहे, कारण या बाबतीत बायकांचा अंदाज क्वचितच चुकत नाही. सायली अस्मिताला प्रॉमिस करायला लावते की ती या विचारांनी स्वतःला त्रास करून घेणार नाही. त्यानंतर सायली अर्जुनला म्हणते, ती दुसरी व्यक्ती कोण आहे हे आपल्याला शोधून काढलंच पाहिजे. इकडे महिपची माणसं साक्षीला सांगतात की महिप आता तुळजापुरात नाहीयेत, ते गायब झालेत. इकडे सायली म्हणते, आपण त्या दिवशी बाबूचा फोटो जेव्हा महिपला दाखवला तेव्हा महिप ताबडतोब एखाद्या व्यक्तीला कॉल करत होता. याच्यावरून मला तर असंच वाटतं की महिप आजही त्या व्यक्तीच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे. अर्जुन म्हणतो, असेल. पण मग जर असं असेल तर लवकर आपल्याला सिनियर बरोबर सगळं बोलून घेतलं पाहिजे, कारण तोच आता आपल्याला हे सगळ्याबद्दल सविस्तर सांगू शकतो. यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.